नजर टाकूया टॉप 9 मुंबई उपनगरातल्या बातम्यांवर। ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार। एक मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी। मालडब्यात बदल होणार। मुंबईतील 72,000 तरुण प्रथमच करणार मतदान। उपनगरात नवमतदारांमध्ये तिपटीनं वाढ। लंडनच्या शिष्टमंडळाकडून नवी मुंबईतील JNPA बंदराची पाहणीवेळी कामगार नेते महेंद्र घरातांची कामगारांसोबत उपस्थिती। म्हाडामध्ये वर्षानुवर्षे विक्री न झालेल्या घरांसाठी सवलत। एक गठ्ठा 100 घरे खरेदी करणाऱ्या बँका संस्थांसह सर्वसामान्यांनाही मोठी सवलत मिळणार। म्हाडाचा निर्णय। मुंबईतून व्हिसा अर्जात 30% वाढ। कोरोना काळाच्या तुलनेत 90% व्हिसा अर्जांचे प्रमाण पोहोचल्याची माहिती। मुंबई महापालिका तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार। पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील 5 वर्षांसाठीचं नियोजन। मुंबईत सध्या 9 ठिकाणी ट्रॅश बूमसह तराफ्याचा वापर। नवी मुंबईत सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई। वारंवार तक्रारी येत असल्यामुळे नवी मुंबई वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर। KDMCच्या प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक। शिलाई मशीन आणि घरघंटी घेण्याकरता महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकानं गेटला कुलूप लावल्यानं महिलांचा गोंधळ। कांदिवलीत राहणारी तायक्वांदो खेळाडू तनिष्का वेल्हाळ हिची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी। US वर्ल्ड तायक्वांदो स्पर्धेत तनिष्काकडून भारतीय संघाचं नेतृत्व।